माझं नाव सांगा तुमचं. दीपक किसन परदेशी, तालुका गाव. तालुका जिल्हा धाराशिव, गाव कोंड, नारायणनगर. तर आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली होय होय. तर तुमचं कोंड गाव आहे. होय. तर कोंड गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून तर आपल्याला आता जे काही उमेदवार आहेत तर त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? आमची एक अपेक्षा आहे की शेतकऱ्यांना एक मार्ग व्यवस्थित असावा. त्यानं आपल्या शेतामध्ये जायचं कसं, त्यानं शेतातली पिके काढायची कशी, तर त्या रस्त्याला भरपूर खड्डे, त्या रस्त्याची अवनिगा, त्या रस्त्याची कधी पाहणी होत नाही, कधी त्याची रिपेरी होत नाही. आणि मग असं असताना तो शेतकरी लुडबुडतो, पुढचं उत्पन्न घेऊ शकत नाही, वेळेला त्याला उत्पन्न घेता येत नाही. तर अशा माध्यमातून जर शेतकऱ्यांचं हित म्हणून जे काही कार्यकर्ते आमच्याकडे आज उभे आहेत, आम्हाला त्यांना मत तर द्यायचंच आहे. मग ते कोणी रणदादाच्या पक्षाचे असतील, बीजेपीचे असतील किंवा शिवसेनेचे असतील, व समजा शिवसेनेचे असतील किंवा अपक्षही असतील, तर आम्हाला सर्वांचा स्वाभिमान आहे. परंतु त्यांच्याकडून बोलली जाणारे, आश्वासनं दिली जाणारे, किंवा आम्ही रस्त्याचं काम करतो, आम्ही तुमच्या शेताविषयी अगर शेतकऱ्याचं किंवा पाणी पिण्याच्या टाक्या दुरुस्त करतो, रस्ते दुरुस्त करतो, हे जी चॅलेंज करतात आणि प्रत्येक वेळेला भुलून जातात, विसरून जातात, याचं कारण आम्हाला समजत नाही. मग त्यांना तर समजलं पाहिजे की बाबा आपण पुन्हा पुन्हा त्या गावात जात आहोत, पुन्हा पुन्हा त्या शेतकऱ्यांना आपण त्यांचं मनोगत ऐकून घेत आहोत, किंवा आम्ही तुमचे रस्ते करू, असं करू, तसं करू, त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयी करू, किंवा चांगल्या टाक्या बनवून देऊ, नादुरुस्त टाक्या आम्ही ठेवणार नाहोत, अशा पद्धतीचं जे बोललं जात आहे. आणखी एक, त्यांना जी फवारणीची औषध आहेत, त्यांना जी खतं आहेत ते डुप्लिकेट आहेत, त्याच्यावर काय प्रबंध आलेत का, आम्ही जर विचारलं तर ते होणार आहेत असं त्यांचं म्हणणं येत आहे. पण ते काहीच वस्तुस्थिती तशी काहीच होत नाही. मुद्दा की आम्ही शेतकरी आहोत, आम्हाला शेतकऱ्याला इतकं जर समजलं असतं तर आम्ही वरच्या लोकांची अपेक्षा अगर त्यांच्याकडे हे म्हणणं तरी कशाला आम्ही दिलं असतं, आम्हीच केलं असतं ना सगळं. पण आम्हाला ते समजत नाही. आम्ही शेतकरी वर्ग आहे, आमच्या शेतकऱ्यांचा हेतुगोज प्रवक्त्यांनी करायला पाहिजे, नेत्यांनी करायला पाहिजे, पुढाऱ्यांनी केलं पाहिजे. आमचे निवळे रस्ता जर पाहिला तुम्ही, तुमची जी बी गाडी असेल ती घेऊन या. निवळे रस्त्यानं नारायणनगरहून निवळेला जाताना तुम्हाला काय कसे स्पॉट वाटतात, कसा रस्ता झालाय वाटतंय, आणि कधी दुरुस्त केलाय का, या रस्त्यावर कधी कोण बघितलंय का, याची रिपेरी कधी झाली आहे का, हे तुम्हाला आठवत असलं तर तुम्हीच सांगा. जर नसेल तर त्याचा तरी थोडाफार विचार करून त्या रस्त्याचा प्रगतीपथावर आणून सोडा ना. बरं, आता हे होते शेतकरी, आणि आता एक व्यापारी आहे. आणि दुसरी गोष्ट, ऐका अजून एक पुढं माझं असं म्हणणं आहे की माझ्या गावामध्ये एकच रस्ता नाही, निवळी रस्ता, तर तवरसखेडा हा बी रस्ता आहे, औसा हा बी रस्ता आहे, तिकडे जाणारा धाराशिवला बी हा रस्ता आहे, तेरला बी जाणारा हा रस्ता आहे. तर या सर्व रस्त्याचं हीच विटंबना आहे. तर याच्याकडे जर मेहरबान साहेबांनी किंवा कार्यकर्त्यांनी किंवा नेते लोकांनी जर याच्याकडे लक्ष दिलं तर आम्हा गावकऱ्यांची, आम्हा शेतकऱ्याची हाल अपेष्टा होणार नाही. आणि हे जर तुम्ही रस्ते सार्वजनिक विषय बोलता की सार्वजनिक विषयात जर तुम्ही गुढ ठेवलं, याचे जर नियमानुसार काम करून दाखवलं तर आमच्या अनेक समस्या दूर होत्या, शेतकरी सुधारतील, वेळेवर शाळा वगैरे होईल, मुलं शिकतील. आणि त्याचप्रमाणे आता आम्हाला आमच्या गावामध्ये काही अनुदान येतं, मग काही विमे येतात, पण काही असे विमे येतात, 2020चा विमा देऊ केला तो आला नाही, 2024च अनुदान देऊ केलं तेही आलं नाही. ह्या अशा जी गोष्टी जे टप होतात, किंवा म्हाताऱ्या माणसाच्या पगारी एखाद्या वेळेस
लोकांच्या राहिलेल्या पगारी आहेत, लोकांच्या राहिलेल्या अनुदाने आहेत, विमे आहेत. त्याचप्रमाणे काही खेड्यातल्या काही समस्या म्हणजे तालुका किंवा जिल्हा पातळीवरचे जे दवाखाने आहेत, आमच्या गावात कोणमध्ये एक दवाखाना आहे, त्या दवाखान्याला औषधा पुरवठा करणे, त्या दवाखान्यात उत्तम सोय करून देणे, या गोष्टीकडे जर प्रशासनानं लक्ष दिलं किंवा कार्यकर्त्यांनी पुढाऱ्यांनी लक्ष दिलं किंवा समजा आज आमदार खासदार जे आहेत त्यांनी लक्ष दिलं तर नेत्यांनी लक्ष दिलं तर हे हाल आमचे असे होणार नाहीत. मुद्दा हे आहे. आणि दुसरी गोष्ट शिक्षण ही आमच्या गावात महात्मा फुले विद्यालय शाळा आहे, तर या शाळेमध्ये चांगलं शिकवलं जात आहे. शिक्षक पण चांगले आहेत, मुलं पण चांगले आहेत, पण त्यांची सोय चांगली होण्यासाठी त्यांना बेंच म्हणा, त्यांची म्हणजे शासकीय शाळा चांगल्या प्रकारची बांधून देणं किंवा त्यांचे म्हणजे होमिओपॅथिक किंवा हे तुमचे लॅबोरेटरी चांगल्या प्रकारची लॅबोरेटरी खोलून देणं, त्यांना नवीन माहिती देणं, त्यांच्याकडून त्या लॅबोरेटरीचं शिक्षण देणं, या सगळ्या जर सोयी झाल्या तर अनेक मुलांच्या कोणती सुद्धा सुधारतील ही माझी आतुर अपेक्षा आहे. पुतळ्याची मागणी करा. आणि पुतळा आता आमच्या गावामध्ये एक शिवाजी महाराजाचा पुतळा आहे, तर तो काही लोकांच्याकडे तेवढी सोय नाही किंवा त्यांच्याकडे पैसे देऊन की पुतळा उभारणी करावा. आणि किंवा हे तुमचा महाराणा प्रताप आहे, त्या महाराणा प्रतापाचा सुद्धा आम्हाला त्यांच्यासाठी स्टेज खाली आहे, तर त्यांना ते बसविण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे कुवत राहिलेली नाही. कारण वारंवार अतिवृष्टी, वारंवार तुमचं विघ्न बाधा, सोयाबीन पाण्यात जाते, अतिवृष्टीनं नाश होतो, तर शेतकऱ्याकडे पैसा उपलब्ध कसा होईल? बरोबर, हे तुमचं हे असे मागणे हा. पण आता हे सांगा, आता तुमचं गाव आहे समजा विधानसभेला तुळजापूर, आणि समजा आता लोकसभा आपलं एकच मत. मग आता हे तुमचं गाव पहिल्या ह्याच्यापासून तोडलं, धाराशिव तालुक्यात तोडून तुळजापूर जोडलं, तर ती तुमच्या गावची त्यामुळे काय हानी झाली का? मला असं वाटतं की एक वेळा ती येते निवडणुकीच्या अगोदर, पुन्हा आमच्याकडे पाहायला सुद्धा येत नाही. मग अशा पद्धतीनं जर त्यांचं वर्तन राहिलं, आम्ही म्हणत नाही तुम्ही आम्हाला आठवड्याला हजेरी द्या, परंतु कमीत कमी मध्यंतरी 1-2 मिटिंगा घेऊन किंवा एखादी लोकसभा घेऊन त्या लोकांना शांत करून किंवा आम्ही तुमच्यासाठी ही योजना इथपर्यंत आणली आहे, तुम्हाला ह्याचा लाभ होणार आहे, अशी तरी कमीत कमी त्यांनी सोय करावी, आमच्यासाठी वारंवार यावं, असं आम्हाला ओमदादाला हात जोडून विनंती करायची आहे. ओमदादा ही एकमेव असा नेता आहे आमच्या धाराशिवचा की अनमोल नेता आहे. तो बोलका बी आहे आणि चालता बी आहे. त्यांनी आमच्या कोंडवर लक्ष ठेवावं, त्यांनी आमच्या कोंडला लक्ष द्यावं, आमचे रस्ते तयार करावेत, आम्हाला पाण्याची सुविधा मिळावी, आमच्या शालेय उपक्रमाची सोय व्हावी, विद्यार्थ्यांची सोय व्हावी, शिक्षकांना जास्तीत जास्त चांगलं शिकवता येईल याकडे त्यांनी लक्ष देऊन ती करतील, परंतु त्यांना अनुमोदित करावं. राहणाराविषयी आता एक म्हणणार आमदार आहेत, आम्ही त्यांना वर्षानुवर्ष देत आलो. राणादादा जगतसिंह पाटील यांना आम्ही वर्षानुवर्ष निवडून देत आलो. आज बी आम्ही त्यांचा खेत मानत नाही, त्यांना देतच आहोत. तरी सुद्धा पण त्यांनी जरी अनुदान आणून दिले असले किंवा त्यांनी जरी कोणच्या लोकांचा हितगुज साधला असला, तरी एक मुद्दा माझा एक असा आहे की त्यांनी निवळे रस्ता एक करावा, तवरसखेडाचा रस्ता एक करावा, औश्याचा रस्ता करावा आणि उस्मानाचा एक रस्ता करावा, ही आमची सातत्याची त्यांच्याकडे मागणी आहे. मग आता मतदान तुम्ही कुणाला जास्त आता हे तुम्हाला विचारायचंय, आम्ही ते बी सांगता की आमच्याकडून राणादादा फार प्रगत आहेत. आम्हाला त्यांची खूप आवड आहे आणि पहिल्यापासून आवड आहे, आज नाही, त्यांच्या वडिलापासून. पद्मसिंहजी पाटील जे होते
आमच्याच कोणमधून प्लस मध्ये राहत होती, कधीच मायनस झाली नाही. आणि अर्चनाताई बी कालच्या वेळेला आम्ही चॅलेंज केलं होतं की आम्ही अर्चनाताईला निवडून देऊ. आम्ही त्यांनाही तशाच प्रकारचं जास्तीत जास्त मतदान करून त्यांना निवडून दिलेलं आहे. तर आताही आम्ही रामदादाची काय म्हणजे कमी मतानं अगर त्यांची कमी सोय केली नाही, त्यांच्यासाठी आम्ही भरपूर मतदान करणार आहोत. त्यांनी आमच्यासाठी एवढी सोय करून द्या.